चिरंजीवपद पावाव्यासी आन उपाय नाही साधकांसी। किंचित बोलो निश्चयासी कळाव्यासी साधका। येथे मुख्य पाहिजे अनुताप। त्या अनुतापाचे कैसे रूप। नित्य मृत्यू लागला समीप नमानी अल्प देहसुख। म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला तो म्या विषय भोगी लाविला। थिता परमार्थ हातीचा गेला करी वहिला विचार। ऐसा अनुताप लाहता तंब वैराग्य ये तयाच्या हाता। त्या वैराग्याची कथा ऐक आता सांगेन। ते वैराग्य बहुतांपरी आहे गाहे अवधारी। सात्विक राजस तामस त्रिप्रकारी योगीश्वरी बोलिजे। नाही वेदविधी विचार नेणे सत्कर्म साचार। कर्मधर्मी भ्रष्टाकार तो अपवित्र तामस। त्याग केला पूज्यते कारणे सत्संग सोडूनी पूजा घेणे। शिष्यम्मता धरूनी राहणे ते जाणणे राजस। वैराग्य राजस तामस तेन मानेच संतांस। तेणेन भेटे कृष्ण परेश अनर्थास मूळ ते। आता वैराग्य शुद्ध सात्विक जे मी जगद्वंद्य मानी यदुनायक। ते तू सविस्तर ऐक मनी निष्टंक बैसाव्या। भोगेच्छा विषयक ते तो सांडी सकळीक। प्रारब्धे प्राप्त होता देख तेथोनी निष्टंक अंग काढी। काजे विषय 5 आहेती ते अवश्य साधका नाडिती। म्हणोनी लागो नेदी प्रीती कवणे रीती ऐकपा। जेणे धरिला शुद्ध परमार्थ त्यासी जन्मान हा करी अनर्थ। तेणे वाढे विषयस्वार्थ ऐक नेमस्त विचार हा वैराग्य पुरुष देखोनी। त्याची स्तुती करीतीजनी एक सन्माने करुनी। पूजे लागोनी पैनेती त्याचे वैराग्य कोमल कंटक। नेट धरीच निष्टंक देखोनी मानस्तुती अलोलिक। भुल्ला देख पैनते थे जनस्तुती लागे मधुर। हंती उद्धराव्या हा हरीचा अवतार। आहमान लागी जाहला स्थिर तेणे घरी फार शब्दगोडी। हा 5 विषयांमाजी प्रथम शब्दविषय संभ्रम स्पर्शविषय सुगम। उपक्रम तो ऐसा नाना मृदू आसने घालिती। विचित्र पर्यंक निद्रे प्रती नरनारी शुश्रूषा करीती। तेणे धरी प्रीती स्पर्शगोडी। रूपविषय कैसा गोमवी वस्त्रे भूषणे देती बरवी। तेणे सौंदर्य करी जीवी देहभावी श्लाघ्यता। रूपविषय ऐसा जडला रसविषय कैसा झोंबला। जे जे आवडे ते याला गोड गोड अर्पिती। ते रस गोडी करिता घडीन विसंबय धरी ममता। मग गंध विषय ओढिता होय तत्वता त्या कैसा। आवडे सुमनचंदन बुका केशर विलेपन। ऐसे 5ही विषय जाण जडले संपूर्ण सन्माने। मग जे जे जन वंदिती तेची त्याची निंदा करीती। परी अनुताप नुपजे चित्ती ममता निश्चिती पूजकांची। म्हणाल विवेकी जो आहे त्यासी जन्मान करील काये। हे बोलणे मूर्खाचे आहे जया चाड आहे मानाची। ज्ञात्यासी प्रारब्धक्ती मान झाला तरी नेघो म्हणती। परी तेथेंची गुंतोनी न राहती उदास होती तात्काल। या परी साधकाच्या चित्ता मान गोडीन संडे सर्वथा। जरी कृपा उपजेल भगवंता तरी होय मागुता विरक्त। तो विरक्त कैसा म्हणाल जो मानले सांडी स्थळ। सत्संगी राहे निश्चय न करी तळमळ मानाची। ऐसा परमार्थ साधकासी जनमान्यता विघ्न त्यासी। तेणे लुब्धा विषयासी या चिन्हासी बोलिजे। मांडीना स्वतंत्र फड आंगा येईल अहंता वाढ। न धरी जीविकेची चाळ न बोले गोड मंधरणी। नावडे प्रपंची बैसणे नावडे कोणांशी बोलणे। नावडे योग्यता मिरविणे बर्वे खाणे नावडे। नावडे लौकिक परवडी
नावडती लुगडी लेणी नावडे परान्नगोडी द्रव्यजोडी नावडे नावडे स्त्रियांत बैसणे नावडे स्त्रियांचे रगडणे नावडे स्त्रियांते पाहणे त्यांचे बोलणे नको नको स्त्रियांचा सांगत नको नको स्त्रियांचा एकांत नको नको स्त्रियांचा परमार्थ करीती आघात पुरुषासी म्हणाल गृहस्थ साधके स्त्रिया सोडून जावे के येच अर्थी उत्तरनिके ऐक आता सांगेन तरी स्वस्त्रीवांचोनी नातळावी अन्यकामिनी कोणे स्त्रिया सन्निधवाणी आश्रयो झणीन द्यावा स्वस्त्रीसही कार्यापुरते पाचारावे स्पर्शावे निरुते परी आसक्त होऊनिया तेथे सर्वथा चित्ते नसावे नरनारी शुश्रूषा करीती भक्ती ममता उपजविती परी शुद्ध जो परमार्थी तो स्त्रियांचे संगतीन बैसे अखंड एकांती बैसणे प्रमदासंगेन राहणे जो निहसंग निर्भिमाने त्याचे बैसणे सर्वदा कुटुंब आहारा करणे अकल्पित मिळे तरी कोरान्न करणे ऐसे स्थिती जे वर्तणे ते जाणणे शुद्ध वैराग्य ऐसी स्थिती नाही ज्यांसी तंब कृष्ण प्राप्ती कैची त्यासी यालागी कृष्ण भक्तिसी ऐशी स्थिती असावी या स्थिती वेगळा जाण कृष्णी मिले तो अज्ञान तो सकळ मूर्खाचे अधिष्ठान लटके तरी आण देवाची हे बोल माझिये मतीचे नव्हेती गासाचे कृष्णे सांगितले उद्धव हिताचे मी साच ते बोलिलो साच मानी ज्याचे मन तो विकल्पीन पवे कृष्णचरण माझे काय जाईल जाण मी बोलोन उतराई साधाव्या वैराग्य ज्ञान मनुष्यदेही करावा प्रयत्न सांगे एका जनार्दन आणिक प्रयत्न असेना